लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी. साताऱ्यातून शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार, शिंदेंची घोषणा. कोणत्याही बहिणीला आम्ही वंचित राहू देणार नाही. साताऱ्यातून फडणवीसांचं आश्वासन. ज्याच्या मागे ताई त्याला कोणीही मारू शकत नाही, फडणवीसांचा विश्वास. विरोधकांचा वाटेल ते आरोप आम्ही सहन करणार नाही. आंबेगावातून अजित पवारांचा विरोधकांना इशारा. पाठीशी उभे राहा, लोकसभेसारखा दणका देऊ नका, अजितदादांचं जनतेला आवाहन. पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे. राष्ट्रवादी एकटीच क्रेडिट लाडत असल्याचा आरोप. महाविकास आघाडीचा 20 ऑगस्टला मुंबईत मेळावा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. राहुल गांधींच्या उपस्थितीबद्दल मात्र साशंकता. शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे यांची निवड. शिवसंग्राम पक्ष विधानसभेला किमान 5 जागा लढवणार, मेटेंची माहिती. पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या सातबाऱ्यासंबंधी तातडीनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईत रुग्णाकडून डॉक्टर महिलेला मारहाण. सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.